नमस्कार. मी रमेश राऊत. मी आपल्या समोर हे 3 विषय मांडणार आहे. एक तर आत्ताच चैत्र पौर्णिमा झाली, त्या तुळजाभवानी मातेकडे गेलो आम्ही, तुळजापूरच्या देवीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येरमाळ्याला गेलतो. तिथले काही असे एक मुद्दे ते काही आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जो नवीन यूट्यूबर आहे त्याला थोडीफार आपल्या चॅनलवर कॉपीराईट ही एक असे 3 मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. तर बघा, अशात मी गेलतो. आता ही चैत्र पौर्णिमा झाली तर आई आंबेच्या दर्शनाला गेलतो मी. तर तिथं असं पाहण्यात आलं माझ्या की सांगायचा भाग म्हणजे पहिल्या काळामध्ये बघा, ज्या टायमाला आपण कल्लोळामध्ये आंघोळ करत होतो त्या टायमाला म्हणजे तिथे फीस वगैरे घेतली जात नव्हती. आता मात्र कल्लोळामध्ये जर आंघोळ केली तर तिथं 30 रुपये फी लावतात. ते कशा कारणाबद्दल लावतात हे मला तर माहीत नाही, पण माझ्याकडनं एक सांगण्याचा प्रयत्न झाला असा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये बघा, मी गेलो आतमध्ये पाहिलं तर लेडीजला कपडे बदलायला तिथं जागा नाही, एक तर व्यवस्थित टॉयलेट नाही तिथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये पाहिलं तर खूप असा तिथं अशी कचरा आहे, खूप कचरा आहे. जिकडं पाहिलं तिकडं घाणच घाण आहे. माझा सांगायचा फक्त एकच उद्देश होता की तात्पुरतं साफसफाई नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि तिथून आम्ही कल्लोळामधून आंघोळ करून निघलो. त्याच्यानंतर समोर दर्शनाला गेलो तर मंदिरामध्ये जिकडं पाहिलं तिकडं जवळजवळ नाही ना म्हणता सगळीकडंच आम्ही 2 दर्शन केले. एक देव आपलं धर्मदर्शन आणि एक मुखदर्शन, हे 2 दर्शन आहे तिथं. तर आम्ही तिथल्या एक ब्राह्मणाला विचारलं होतं की दर्शन करायचं कोणता, हे जे जवळचा टाईम आहे म्हणजे लवकर दर्शन होईल. तर इथले ब्राह्मण म्हणले होते तुम्ही धर्मदर्शन करा. तर धर्मदर्शनासाठी आम्ही सुरुवातीला खालून वर म्हणजे वरच्या साईडनं 4 मजली, म्हणजे तिथून आम्हाला खालून वर 4 मजलीवर नेलं. तर तितक्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून पाहतो 4 मजलीपर्यंत गेलो आम्ही. तर तिथं जवळजवळ पाहायला गेलं तर आसपास सगळीकडं पाहायला तिथं बाजूनं इकडं तिकडं बाटल्या वगैरे थोडेफार मनाला कसरी वाटले, तरी पण आम्ही दर्शन केलं. तिथून खाली उतरावं लागलं. नंतर मग आम्ही दर्शन केलं. हे पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा मुद्दा जो होता, जो येरमाळ्याला येडेश्वरीचं दर्शनासाठी गेलो आम्ही. तिथं गेलो आम्ही तर अक्षरशः सांगायला गेलं तर बघा, आम्ही सुरुवातीपासून 1:30ला रांगेला लागलो होतो आम्ही दर्शनाला. संध्याकाळी 1:30ला लागलो रांगेला. तर तिथं सुद्धा तोच होता, तसाच बाटल्याचा एका साईडला कोपऱ्यामध्ये इकडं तिकडं बाटल्या, काही थोड्याफार कचरा वगैरे. पण तो पाहून कसं तरी वाटलं, तरी पण केलं दर्शन आम्ही. आणि नंतर दर्शन झाल्यानंतर खाली आल्यानंतर अक्षरशः एवढा मोठा ढीग, तो मला तरी वाटतं याच्या मंदिरामधून बाहेर आला असेल. तो प्रत्यक्षात मंदिराच्या एकदम खाली जवळजवळ 2 ते 3 ट्रॅक्टर
तसेच खाली पडला, त्याच्यात नारळ फूल आणि त्याच्यामध्ये अजून नाही म्हणलं तर लोकांच्या खाली पडल्या त्या चपलाच्या खाली, म्हणजे जसे की आपण रांगेला लागतो देवीच्या दर्शनाला, त्याच्या एकदम खालच्या बाजूलाच तिथं मला तर खूपच अलगच वाटलं. पण वाटते तस केलं दर्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला गेलं तर आईचा त्याच्यामध्ये फोटो होता, देवीचा फोटो होता, त्याच्यात तसंच ते पूर्ण ढीग पाहायला मी. चला तर ठीक आहे, काय अडचण नाही, तरी पण मी दर्शन केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो नवीन यूट्यूबर आहे ते तिसरा मुद्दा असा आहे की काल एक मी व्हिडिओ टाकला डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त. सॉरी, तो माझ्या चॅनलवरचा जवळजवळ हायेस्ट म्हणजे सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ आहे. तर मला सांगायचं असंच की जवळजवळ नवीन जो यूट्यूबर आहे त्याला म्हणजे कॉपीराईट आणि कॉपीराईट स्ट्राईक हा कळत नाही. तर घाबरायचं कारण असं आहे की कॉपीराईट हा जर नुसता आला तुमच्या चॅनलवर तर त्याच्यात घाबरायसारखी काय आवश्यकता नाही. कालच माझ्या त्या जो पॉप्युलर व्हिडिओ होता त्याच्यावरच मला स्ट्राईक आला. आणि तो दुसरी गोष्ट म्हणजे कॉपीराईट स्ट्राईक याच्यामध्ये भरपूर फरक आहे. जसं की कॉपीराईट स्ट्राईक म्हणजे जसं की ते फुटबॉल वगैरे मध्ये तुम्ही पाहत असताना येलो कार्ड, रेड कार्ड, तर तो एक कॉपीराईटचं स्ट्राईक म्हणजे जवळपास बघा 90 दिवसासाठी कॉपीराईट स्ट्राईक असतं. तो यूट्यूबहून ईमेल वगैरे ते आपल्याला पाठवतात. त्याच्यामध्ये असतंय की तुम्ही पहिले एक स्ट्राईक म्हणजे तुम्हाला एक वॉर्निंग दिली की तुम्ही दुसऱ्याचा व्हिडिओ किंवा दुसऱ्याचा कॉन्टॅक्ट उचलून डायरेक्ट आपल्या चॅनलवर मांडला तर तो आपला पहिला स्ट्राईक मानला जातो. आणि त्याच 90 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही परत तसं जर केलं की येलो कार्ड असं समजायचं की आपल्याला यूट्यूबकडून भेटलं, तो एक. आणि त्याच 90 दिवसाच्या कालावधीमध्ये जर अजून तुम्ही तिसरी गलती केली तर जवळजवळ फुटबॉल प्रमाणे जसं की ती रेड कार्ड दाखवलं जातं तसंच ह्या यूट्यूबमध्ये बी आहे की लास्ट वॉर्निंग तुमची 3 जर केल्या तुम्ही 90 दिवसाच्या आतमध्ये तर तुमचं चॅनल डिलीट बी होऊ शकतो. तर हे नवीन यूट्यूबर्ससाठी सांगायचं मला हे सांगायचं होतं. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. धन्यवाद. हे माझे 3 टॉपिक होते आज. हे 3 टॉपिक कसे वाटले आपल्याला अवश्य कळवा.